मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं नुकतेच 10वी पास झालो होतो आणि कॉलेजला गेलो होतो. आमच्या दोघांना हॉरर पिक्चर पाहण्याचा खूप नाद होता. म्हणजे आम्ही गप्पा गोष्टी मारतानाही भूताच्या, परत भीतीदायक अशा गोष्टी ह्या मी शेअर करायचो. पण आमचा देवावरती असा काही विश्वास नव्हता. आम्ही हे फक्त ते मनोरंजन रूपामध्येच घ्यायचो. तर अशाच वेळी थिएटरमध्ये राज पिक्चर रिलीज झाला होता. तर आम्ही दोघांनी ठरवले की हा पिक्चर पाहायला जायचा, पण हा नाईट शोला पाहायचा. आमच्या गावापासून थिएटर हे शहरामध्ये जवळजवळ 8-9 किलोमीटरवरती होते. आम्ही रात्री पिक्चर पाहायचं ठरवलं. त्यानंतर 9:30चा शो होता. यायला आम्हाला 12:30 तर होणारच होते. पण आमच्या घरच्यांना माहिती होतं की उशीर झाला की आम्ही दोघं एकमेकांच्या घरामध्ये झोपतो. त्यामुळे घरच्यांचा काही प्रश्न नव्हता. 9:30चा शो होता. आम्ही 9 वाजता जेवणं खावणं केली आणि थिएटरला जायला निघालो. माझ्या मित्रांनी त्याच्या आजोबांची सायकल घेतली. आजोबांची सायकल ही फार जुन्या काळातलीच होती. पण त्यांच्या सायकलला पुढं एक दिवा होता. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी जुनी लोकं ज्यावेळी सायकलवरनं प्रवास करायची तेव्हा गाड्या काही नव्हत्या. तो छोटा दिवा जसा आपण पॅन्डल मारतो तसा तसा तो मोठा मोठा होत जातो. म्हणजे आत्ता आपल्या जसं बॅटरीवरती गाड्या आहेत तसे ते पॅन्डलवरती ती पद्धत होती ती. आता ती सिस्टीम मला तर काय माहीत नाही, पण आजोबांच्या सायकलवरती तो दिवा होता. त्यामुळे तो म्हणाला की आपल्याला रात्री येताना ही काही अडचण होणार नाही. मी म्हणलं ठीक आहे. रस्ता तसा लांब होता, त्यामुळं थोडा वेळ त्यांनी सायकल चालवायची आणि थोडा वेळ मी सायकल चालवायची असं आम्ही ठरवलं. 9:30च्या शोला आम्ही थिएटरमध्ये जाऊन बसलो. पिक्चर हा भीतीदायक होताच, पण त्या पिक्चरला जास्त कोणी लोक अशी नव्हती. कारण की एवढ्या लांब येणार, एवढ्या लांब बसणार, त्यामुळं तुरळक अशी लोकं होती. आणि ते टॉर्च दाखवून जे बसवतात ते थिएटरमधले कर्मचारी ते तेवढे होते. ते 1-2 जण तिथं बसलेले होते. पिक्चर झाला. पिक्चर संपल्यानंतर आता घरी जायची पाळी आली. काय माहीत नाही, पण ह्यावेळी माझा मित्र भरपूर घाबरला होता. मी तर नेहमी असावं तसंच असायचो, पण त्याला सायकल चालवताना का काय माहिती भीती वाटत होती. 12:30 वाजून गेलेले होते. जवळजवळ 1ची वेळ होती, म्हणजे 1 वाजायची वेळ आलेली होती. शहरात सायकल चालवताना त्याला जास्त भीती वाटत नव्हती, पण जशी सायकल ही गावाच्या दिशेला आली त्यावेळी रोड पूर्ण सामसूम झालेला होता. त्यांनी सायकल थांबवली आणि तो म्हणाला की आता आपण मुख्य रस्त्यावरनं जर गेलो तर अजून जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागेल. तर मग आपण या कच्च्या रस्त्याने घरी जायचं का? कारण की उशीर तसा खूप होत होता आणि निघतानाही आम्ही जरा आळमटळम करतच निघालो होतो. कारण पिक्चरच्या गप्पा गोष्टी या चालूच होत्या. मग नंतर मी त्याला म्हणालो ठीक आहे. आम्ही उजव्या बाजूला जो कच्चा रस्ता आहे त्या बाजूला सायकल वळवली. सायकल तोच चालवत होता. मी त्याला म्हणलं थोड्या वेळाने मी सायकल चालवेल, आत्ता तू चालव. प्रश्न तो नव्हता. पण त्या रस्त्याबद्दल त्या सगळ्यांना गोष्टी माहिती होत्या. म्हणजे गावाकडच्यांना, आम्हाला, की त्या रस्त्याने कोणी जात येत नाही. तो रस्ता भीतीदायक आहे. तिथे ॲक्सिडेंट होतात. बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की म्हणजे तिथं न गेलेलं बरं.
हे गावातल्या लोकांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं. आमच्या घरच्यांनीही आम्हाला सांगितलेलं होतं. पण तुम्हाला तर माहिती आहे, तरुणपणी माणूस या गोष्टींचा कुठं विचार करतो. आम्ही ते दुर्लक्ष करत निघालो. राज पिक्चरचे विषय चाललेलेच होते. तसं त्या रस्त्याला आम्ही लागलो. तर मी त्याला राज पिक्चरमधली ती जी हिरोईन किंचाळत होती, म्हणजे नाही का ती भीतीदायक अशी करून ओरडायची, मी त्याची आठवण करून दिली. तर तो घाबरला. तो म्हणाला, इथं चेष्टा करू नको. त्यानंतर मी त्याला म्हणालो, तुला त्या आशुतोष राणाचे ते डोळे आठवतात का? ते सांगितल्यानंतर तो अजून घाबरला. मग तो म्हणाला की आत्ता चेष्टेचा विषय नको, आपण घरी गेल्यानंतर तुला काय विषय बोलायचे ते आपण बोलू. मी म्हटलं ठीक आहे. असंच मी गाणं गुणगुणत होतो. तेवढ्यामध्ये त्यांनी जोरात सायकलचा ब्रेक मारला. मला कळलं नाही. मी त्याला म्हणलं, तुला तर आत्ता घरी जायची घाई होती, मग ब्रेक कशाला मारला? तो काहीच उत्तर देईना. मी मागच्या बाजूला सायकलच्या बसलेलो होतो. कॅरियरवर बसल्या असल्यामुळे मित्र हा पुढं बसलेला होता. मी सहज उजव्या साईडने असं वाकून बघितलं, तर एक माणूस, त्याला दाढी होती, चेहऱ्यावरती अशी खूण होती, तो तिथं चिली मोडत बसलेला होता. मलाही बघून आश्चर्य वाटले. पण मी म्हणलं की थामसूम एरिया आहे, जसे दारोडे बसतात रस्त्यांवरती तसा हा सामसूम या रस्त्यावरती बसलेला असेल, चिलीम पित असेल. पण माझा मित्र का म्हणाव, तो खूप घाबरलेला होता. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तो ततपप करत मला म्हणाला की अरे, हा माणूस इथं का बसलाय? मी त्याला म्हणलं, अरे तू कशाला लक्ष देतो, पुढं चल ना. पण तरी तो पुढे जायला घाबरत होता. मग त्याच्यानंतर त्यालाही लक्षात आले की आता इथं काही थांबून फायदा नाही. तो मला म्हणाला, मागणं मला घट्ट पकड. मी त्याला पाठीच्या बाजूने पकडले आणि चल त्याला म्हणालो. तेवढ्यात तो खूप जोरामध्ये पॅन्डल मारायला लागला, कारण की त्याला घाईघाईमध्ये पुढे जायचं होतं. आणि जेवढ्या जोरात तो पॅन्डल मारणार होता, तेवढ्या जोरात तो जो दिवा सांगितला होता ना सायकलच्या पुढे जो असतो पूर्वीच्या काळामध्ये, तो दिवा हा मोठा मोठा होत होता. त्यामुळे तो घाबरून पॅन्डल मारत होता, सायकल पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. माझे सहज त्या म्हाताऱ्या माणसाकडे लक्ष गेले, म्हणजे त्या बाबाकडे लक्ष गेले. म्हातारा माणूस नव्हता तो. त्याच्या चेहऱ्यावरची खूण ही बरोबर दिसत होती, दाढी दिसत होती. कपड्यावरनं तो गावाचा वाटत नव्हता. आता ते कपडे कसे होते हे पटकन दिसलं नाही, कारण की चांदण्यांच्या प्रकाशामध्येच आम्ही त्याला बघत होतो. तो पूर्ण काय आम्हाला दिसत नव्हता. दिसत त्याची होती ती प्रखर चिलीम. आम्ही त्याच्या समोरनं जाताना पण त्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. मलाही त्या गोष्टी खटकल्या, पण मी म्हटलं जाऊन देत. कदाचित तो नशेमध्ये असेल म्हणून त्याला काय कळलं नसेल आम्ही पुढं चाललो ते. माझ्या मित्राची घाईघाईमध्ये पुढे सायकल नेताना त्याच्याही लक्षात आलं नाही आणि एका दगडावरती चाक घसरले आणि सायकल स्लिप झाली. जशी सायकल स्लिप झाली, मी डाव्या बाजूला उडून एका झुडपावरती पडलो, जसं काही कोणी मला अलगद उचलून ठेवलं असेल. मला एक कणी खरचटलेलं नव्हतं, फक्त शर्टाचं इकडचं बटन तुटलं, पण बाकी मला काही लागलं नाही. पण त्या झुडपावरनं पडताना मी माझ्या मित्राला बघितलं, तर तो पूर्णपणे असा घासत घासत चाललेला होता. त्याचे गुडघे, त्याचे कोपरे, आणि तो ओरडत होता जोरामध्ये. मी स्वतःला सावरलं, पटकन उठलो आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला. पण असं वाटत होतं की तो सायकल पडल्यामुळे किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो पडला नाही आहे किंवा घासला जात नाही आहे, तर त्याची कचिंडी पकडून कोणतरी त्याला ओढतंय.
पण मी तरी जीवाच्या आकांताने त्याच्या शर्टाला आणि त्याच्या पॅन्टीला पकडलं आणि तिथंच त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. तो तिथं थांबला. त्याला अजूनही लक्षात येत नव्हतं की काय झाले म्हणून. त्याला लागलं असणार हे आमच्या लक्षात आलंच. पण आता तिथं वेळ पण तशी नव्हती. जास्त प्रमाणामध्ये अंधार होता. मी त्याला लगेच उठवलं, त्याचे कपडे झटकले आणि म्हणालो, पटकन चल, वेळ वाया घालवू नको. त्याची ती पडलेली सायकल मी उचलली. त्याला म्हणलं, माझ्या मागं बस. पण माझ्याही तेव्हा लक्षात आलं नाही की तो दिवा ज्यावेळी सायकल खाली पडली होती, म्हणजे जेव्हा सायकल स्लिप झाली त्यावेळी तो दिवा खाली पडला असेल, म्हणजे तुटून पडला असेल. पण ते शोधण्याची मनस्थिती माझी तर नव्हती आणि मित्र तर पूर्ण शॉकमध्येच होता. मी त्याला मागं बसवलं आणि तसंच घाई गडबडीमध्ये घरी घेऊन आलो. घरी आणल्यानंतर त्याच्या आईने त्याला बघितलं, त्याला लागलेलं होतं. त्याला फर्स्ट एड केलं, त्याला बँडेज लावली, त्याच्या गुडघ्याला बँडेज लावली आणि तो त्यावरती झोपून गेला. मीही त्याच्या घरामध्ये उशीर झाल्यामुळे झोपून गेलो. तसाच सकाळी त्याच्या आईने मला चहा दिला, त्यालाही चहा दिला. तो म्हणाला, चल मी तुला सायकलवरती घरी सोडतो. मी त्याला म्हणलं की नको, मी माझा जातो. तेवढ्यात त्याच्या आजोबांनी आवाज दिला. ते म्हणले की तू काल सायकल ही पिक्चर बघण्यासाठी घेऊन गेला होता, पण याचा दिवा कुठे? मित्रांनी बघितलं आणि तो म्हणाला की कदाचित पडला असेल रस्त्यामध्ये, आम्हाला माहीत नाही, आम्ही घेऊन येतो म्हणून. मी त्याला तेव्हा पण म्हणालो की आजोबांना घडलेला प्रकार सांगू, तर तो मला डोळ्यात एक नको नको म्हणाला. ठीक आहे. आता दिवस होता, त्यामुळे त्या रस्त्यावर न जाण्यासारखं आणि घाबरण्यासारखं काही कारण नव्हतं. आम्ही निघालो. थोड्या वेळात तिथं पोचलो जिथं त्याची सायकल पडली होती, म्हणजे ती स्लिप झालेली होती. त्याच्या बाजूला उजव्या हाताला तो दिवा पडलेला नव्हता. तो कोणीतरी आपोआप तिथं उचलून ठेवलेला दिसत होता, म्हणजे असा बाजूला ठेवलेला दिसत होता. त्याच्या बाजूलाच बरेचसे सायकलचे पॅन्डल्स, वस्तू, कपडे, कॉलर, अशा गोष्टी ह्या उचलून ठेवलेल्या दिसत होत्या. मला थोडासा शक तर आलाच, पण मी म्हणलं असो, कदाचित सकाळी कोणतरी येणार जाणार असेल, तो कचरा बाजूला ठेवावा म्हणून बाजूला करून ठेवलेला असेल. आम्ही तो दिवा उचलला आणि घरी घेऊन आलो. त्यानंतर मित्र म्हणाला की आता हे वेल्डिंग करायला लागल, मी वेल्डिंग करून नीट सायकलला लावून आजोबांना देतो, तू घरी जा. मग त्यानंतर त्यांनी मला सायकलवरनं घरी सोडलं आणि तो तसा सायकलवरनं घरी त्याच्या निघून गेला. संध्याकाळी आमचं ठरलेलं होतं की अभ्यासाला भेटायचं. तो काय आला नाही, म्हणून मी त्याच्या घरी गेलो. तर त्याच्या आईने सांगितलं की त्याचा तुला सोडून येताना 2 वेळा अपघात झाला, म्हणजे 2 वेळा त्याच्या सायकलला अपघात असा झाला की ती ढकलल्यासारखी झाली. कोणीतरी तिला ढकलली, तिला कोणीतरी पाडली आहे. तर काय त्याची काय शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणाशी भांडणं आहेत का काय आहेत असं त्याच्या आईला वाटलं. मी म्हणलं, काकू तसं काही नाही हो. पण आई म्हणली, असो, आता तो बरा आहे, सायकलचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती आजोबा त्याचे चिडलेले आहेत, तर आता बघू. तो झोपून होता. मी घरामध्ये गेलो, त्याला म्हणालो की काय झालं. त्यावरती त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तो एकटं वरती छताकडे बघत बसलेला होता. मग मी म्हणलं, असो, परत सकाळी ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे त्याला कदाचित धक्का बसला असेल, म्हणून मी त्याला जास्त डिस्टर्ब केलं नाही. मी निघून गेलो. पण गेले 2-3 दिवस
तो कॉलेजलाही येईना. म्हणजे मी जेव्हा त्याच्या आईला विचारलं तर आई म्हणाली, हा नुसता छताकडे बघत बसतो. उठून बसायचा प्रयत्न करतो तर त्यावेळी कोणी त्याला धक्का मारून खाली झोपवण्याचा प्रयत्न करते. आता मला ही गोष्ट लक्षात आली की आपण हा घडलेला प्रकार घरी त्यांना सगळा खरा खरा सांगितला पाहिजे. मग मी काकूंना सांगितलं की त्या दिवशी जो त्याचा अपघात झाला होता रात्री, तो थिएटरच्या इथं नव्हता झाला, तर आम्ही त्या रस्त्यावरनं येताना झाला होता. त्याच्या आईने रागाने माझ्याकडे बघितलं. ती म्हणली की मला त्या दिवशीच तू का नाही बोलला. तिने ही गोष्ट आजोबांना सांगितली. आजोबांना जेव्हा ही सांगितलं असता आजोबांच्या लक्षात आले की आता ह्याला ॲक्सिडेंटमुळं काही झालेलं नाही आहे, तर याला बाहेरची बाधा झालेली आहे. ते म्हणले थांबा. आजोबा आमच्या दोघांना गावामधल्या एका आराध्याकडे घेऊन गेले. ते दादा आराधी हे येल्लोआईचे सेवक होते. त्यांना दूरपर्यंत पाहण्याची शक्ती होती. त्यांनी जसे आमच्या दोघांना आतमध्ये येताना बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्रास हा मला नसून माझ्या मित्राला आहे. त्यांनी मित्राला रिंगणामध्ये बसवलं, त्याच्या हातात हात धरला, डोळे बंद केले आणि म्हणाले की कुठं पडला होतास. मला आधी वाटलं की कदाचित त्याच्या हातापायावरच्या जखमा बघून त्यांना वाटत असेल, ते त्यामुळे सांगत असतील. पण शर्ट त्यांनी फुल घातला होता, पॅन्ट पण त्यांनी फुल घातलेली होती, जखमा झाल्या त्या हातापायावरती हे त्यांना कसं काय माहिती. पण त्यांच्याकडे शक्ती ही येल्लोआईची होती, त्यामुळे त्यांनी ते लगेच ओळखलं. त्यावेळी मी पूर्ण त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी ही गोष्ट पूर्ण ऐकून पण घेतली नाही. म्हणजे ज्यावेळी मी त्या माणसाला चिली मोडताना तिथं पाहिले, ही गोष्ट ऐकताच त्यांनी डोळे उघडले, मला थांबण्याचा इशारा केला आणि म्हणाले, ज्यावेळी तुम्ही दोघं तिथे पडलात त्यावेळी ते कुठल्या दगडामुळे पडला नसून तुम्हाला पाडण्यात आले होते. तू तर वाचलास, पण तुझा मित्र हा मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अजूनही फिरत आहे. ते म्हणाले की जर तुम्हाला माहिती होतं की ह्या रस्त्यावरनं येऊ नये, तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं होतं, तर तुम्ही का आला. तुम्हाला माहिती, जो व्यक्ती तुम्हाला तिथं चिलीम पिताना दिसला तो कोण होता. तुम्ही त्याला मराठीमध्ये छेडा म्हणता, हिंदीमध्ये त्याला जिन म्हणता. त्या छेड्याचा तो त्यावेळचा फेरा होता. ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं की तिथं कोणतरी चिली मोडताना दिसतंय, आपल्याला भीती वाटतेय, तुम्ही तिथनं पुढं न जाता तो रस्ता पलटून जर मागा आला असता आणि मुख्य रस्त्याने परत तुम्ही गावाला आला असता, तर तुमच्या दोघांना हा त्रास झाला नसता. तुम्ही त्याचा फेरा अडवला, त्याच्या रस्त्यातनं त्याच्या आडवे गेला, त्यामुळं त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. तू वाचला, कारण की तुझ्याबरोबर तुझ्या वडिलांचा आशीर्वाद होता. बरोबर आहे, माझे वडील जाऊन हे 6 वर्ष झाले होते, त्यामुळं तो तुला काही करू शकला नाही. पण तुझ्या मित्राला देवावरतीही विश्वास नाही, कोणावरतीही विश्वास नाही, त्यामुळं त्याला वाचवणारं कोण नव्हतं. पण फक्त आणि फक्त तुझ्या प्रयत्नामुळे तो वाचला गेला. पण अजूनही तो मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडलेला नाही आहे. त्याच्यावर अजूनही तो फेरा तसाच कायम आहे. त्यामुळे त्याचा वारंवार ॲक्सिडेंट होतोय. मी
त्या दादा आराध्यांची माफी मागितली. आजोबा म्हणाले की आता तुम्हीच सांगा ह्याच्यावरती काय उपाय आहे. दादा आराध्यांनी डोळे मिटले परत. ते म्हणाले की एखादी गोष्ट तुम्ही त्या जागेतनं उचलून आणली का परत. मग मी त्यांना सांगितलं की आजोबांच्या सायकलचा जो दिवा होता तो आम्ही परत घेऊन आलो. त्या आराध्यांनी परत डोळे बंद केले. त्यांनी सांगितलं की आजच्या आज रात्री मी जे सांगल तसं करा. तो दिवा मी हातामध्ये घेतला, जसं म्हणजे त्या दादा आराध्यांनी मला सांगितलं होतं तसं. त्यांनी एक अंगारा दिला होता. तो अंगाराची पुडी मला उजव्या बगलेमध्ये ही दाबून धरायची होती आणि डाव्या हातामध्ये तो दिवा धरायचा होता आणि त्या दिव्याला नेऊन ज्या ठिकाणी आम्ही उचललेला होता त्या ठिकाणी नेऊन परत ठेवायचा होता. आणि तो ठेवल्यानंतर त्यांनी एक पिवळ्या रंगाची तंबाखू दिलेली होती. त्याच्यावरती त्यांनी गुलाल आणि बुक्का शिंपडलेला होता आणि सांगितलं होतं की हा ज्यावेळी तू दिवा ठेवशील त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध ही तंबाखू, ही बुक्का आणि गुलाल लावलेली ही पुडी ही तिथं उघडून ठेव. हे काम उजव्या हाताने करायचं नाही. तुझ्या उजव्या हातामध्ये बगलेमध्ये दाबलेला तो अंगारा असणार आहे. त्यामुळं आधी दिवा ठेवायचा आणि नंतर मी सांगितलं तसं करायचं. ज्यावेळी तू तंबाखू ठेवायशील, तंबाखू ठेवल्यानंतर मागं वळून बघायचं नाही. तुला ती शक्ती अडवण्याचा प्रयत्न करेल, ती तुला थांबवण्याचा प्रयत्न करेल, तुला काहीही कुठल्याही रूपाने तिचं रूप दाखवेल किंवा दिसेल, पण तू मागं वळायचं नाही. मी तसंच केलं. चालायला सुरुवात केली. त्यांनी जसं जसं सांगितलं तसं डाव्या हाताने मी तो दिवा ठेवला आणि खिशात ठेवलेली ती तंबाखूची पुडी काढली आणि रस्त्याच्या मध्ये ठेवली. ती पुडी ठेवताना डाव्या हाताने मी ती थोडीशी उघडली आणि लगेच जाण्यासाठी निघालो. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की ज्या दगडावरती आम्ही येताना त्या माणसाला बघितलं होतं तो चिली मोडत अजूनही तिथं बसला होता. यावेळीही त्याचं लक्ष माझ्याकडं नव्हतं, पण ते मी पुडी खाली ठेवताना बघत होतो. मला मागं वळून बघायचं नव्हतं. मी पुडी ठेवल्या ठेवल्या तसाच परतीच्या रस्त्याला निघालो. परतीच्या रस्त्याला निघालो असता मला लक्षात आलं की काहीतरी माझ्या मागणं चालत येते. मला जाणवत होतं की तो माणूस अजूनही त्या दगडावरती बसून चिली मोडतोय, पण माझ्या मागं कोण येत होतं. माझ्या लक्षात आलं की एक बाळ रांगत रांगत माझ्या मागं येत होतं आणि तसा जसा मी पुढे चालत होतो तसं तसं ते रांगत येत होतं. ते एवढं जवळ आलं होतं की मला नंतर लक्षात आलं की ते रांगत नाहीये, ते माझ्या पाठीमागनं चालत येते. ते बाळ होतं, काय होतं मला काही माहीत नाही, पण दादू आराधीने मला जे सांगितलेलं होतं त्या पद्धतीने मी पुढं चालत राहिलो. मी मागं वळून बघितलंच नाही. तसं मी पुढं पुढं गेलो आणि त्या फेऱ्याची वेस संपली. त्या बाळाच्या चालण्याचा आवाज, म्हणजे रांगत रांगत येण्याचा आवाज, चालत चालत येण्याचा आवाज हा एकदम नाहीसा झाला. तसा तो आवाज बंद झाला. मी जीव मुठीत धरून पळत सुटलो. तोपर्यंत पळत गेलो जोपर्यंत मी घरी नाही पोचलो. घरी पोचल्यानंतर मी तो उजव्या बगलीमधला माझा अंगारा काढला, तिथं ठेवला आणि आईच्या शेजारी जाऊन झोपून गेलो. सकाळी उठलो
आणि माझ्या मित्राकडे गेलो. तर तो झाडाला पाणी टाकत होता. मी त्याला बघितलं. मला एकदम बरं वाटलं, कारण की दादू आराधेने सांगितलेली गोष्ट ही खरी झाली. त्याच्यावरचा मृत्यूचा पेरा हा मी केलेला होता. मी त्याला मिठी मारली आणि मी त्याला सांगितलं की सर्व ठीक झालं, पण आता याच्यापुढे तो विषय काढू नको. त्यालाही ती गोष्ट लक्षात आली आणि आम्ही कॉलेजच्या गोष्टी सुरू केल्या. त्यानंतर बऱ्याच वर्ष अजूनही माझ्या मनामध्ये ज्यावेळी ती गोष्ट येते ते आठवतात. ते 2 दिवस पिक्चरवरनं येतानाचे आणि दिवा ठेवायला गेलेल्याचे मला तेच लक्षात येत नाही की ज्यावेळी मी चाललो होतो त्यावेळी ते बाळ कुठनं आलं. ते रांगत रांगत काय येत होतं. ते बाळच होतं का कोण होतं. आणि मी चुकून सुद्धा जर ते बाळ आहे हे पाहण्यासाठी मागं वळून पाहिलं असतं तर